वर्षा गायकवाड यांचे वडील पाठिंबा मागायला शिवतीर्थावरती आले होते। त्यांच्या भूमिकेवरती मी जास्त बोलणार नाही। वर्षा गायकवाड यांच्या टीकेला राजू पाटलांचं प्रत्युत्तर। तर मराठीसाठी आम्ही गुंड वाटत असलो तर आम्ही गुंड आहोत, राजू पाटलांचं प्रत्युत्तर। काँग्रेस आणि मनसेमधील धुसफूस आणखी वाढली। राजू पाटलांच्या टीकेला सपकाळांचं उत्तर। महाराष्ट्र धर्म कुणीही आम्हाला शिकवण्याची गरज नाहीये। राजू पाटलांच्या टीकेला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं प्रत्युत्तर। युतीत मिठाचा खडा पडल्यानंतर कलाकंद करून कसं खायचं ते भाजपला चांगलंच माहिती आहे। महायुतीतील नगरसेवकांच्या फुटीवरती हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। तर शिंदेंच्या लोकांना फोडण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचं सपकाळांचं वक्तव्य। सर्व एकाच थाळीचे चट्टे-पट्टे लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे सुरू आहेत। महापौर युतीचा होणार मग एवढी भांडणं कशासाठी? मनसे नेते राजू पाटलांचा महायुतीवर निशाणा। जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला फोडाफोडी का करावी लागतेय? राजू पाटलांचा सवाल। अंबादास दानवेंचे खासदार संदीपान भुमरेंवरती गंभीर आरोप। भुमरेंच्या चालकाच्या नावावरती कोट्यवधींचा घोटाळा असल्याचाही आरोप। घोटाळ्यामध्ये महसूल अधिकारी सहभागी असल्याचा दानवेंचा गंभीर आरोप। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची चौकशी सुरू। शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये हजर। शीतल तेजवानीची आज पुन्हा एकदा चौकशी सुरू। पुणे कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय सिंह पाटील यांना चौकशीसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। दिग्विजय सिंह पाटील बुधवारी विकास खारगे चौकशी समितीसमोर हजर झाले। 18 नोव्हेंबरला नोटीस मिळाल्याचं दिग्विजय सिंह पाटील यांनी सांगत वेळ मागितला। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये स्थापन केलेल्या समितीवरती मुठेंना ठेवणं चुकीचं आहे। तर मुठे समितीवरून आता रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। समितीचे अध्यक्ष असलेले मुठे यांचे सगळे वरिष्ठ लोकांसोबत संबंध आहेत, रवींद्र धंगेकरांचा आरोप। तर निवृत्त न्यायाधीशांमार्फत मुंढवा जमीन व्यवहाराची चौकशी व्हावी, धंगेकरांची मागणी। सरकारी जमीन विकता कशी येते? ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंचा सवाल। तर मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारच दोषी, अंबादास दानवेंचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ अमरावतीमध्ये नगरसेवकपदी बिनविरोध। चिखलदरा नगर परिषद निवडणुकीमध्ये बिनविरोध। काँग्रेस उमेदवाराची निवडणुकीतून माघार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोनवरून सूचना। अहिल्यानगरच्या राहतामध्ये ठाकरे सेनेतून निष्ठावान शिवसैनिकांची हकालपट्टी। पक्षाने हकालपट्टी केल्यानं शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी। माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे आणि सागर लोटे यांची हकालपट्टी। रवींद्र चव्हाणांनी पहिला प्रचार रत्नागिरीतून सुरू केला, त्याबद्दल धन्यवाद। मंत्री उदय सामंतांकडून रवींद्र चव्हाण यांचं कौतुक। रवींद्र चव्हाण आमच्या सर्वांपेक्षा पदाने आणि मानानेही मोठे आहेत, सामंतांची प्रतिक्रिया। शिवसेनेने पक्षप्रवेश थांबवले नाही तर फडणवीसांकडे तक्रार करणार। हिंगोलीतील पक्षप्रवेशानंतर भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांची प्रतिक्रिया। भंडाऱ्यातील तुमसरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांविरोधात घोषणाबाजी। राष्ट्रवादीच्या आज कार्यकर्त्यांची पटेलांविरोधात घोषणाबाजी। अभिषेक कारेमोरेंना उमेदवारी दिल्यानं सागर गबणे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडीकडून स्वतंत्र प्रचार। स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची स्वतंत्र प्रचाराची यंत्रणा। आम्ही एकत्र लढणार अशी म्हणणारी महाविकास आघाडीचा स्वतंत्र प्रचार। मुख्यमंत्री फडणवीसांचा आम्ही कोणताही शब्द मोडला नाहीये, शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया। लोकसभेला आजारी असतानाही भाजप उमेदवाराला 15,000चं मताधिक्य दिलं। आजारपणाचा कोणताही विचार न करता काम करत राहिलो, शहाजी बापू पाटील यांचं भावनिक वक्तव्य। बुलढाण्याच्या चिखली नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत। गेल्या 40 वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेल्यांना उमेदवारी। 4 वेळा नगरसेवक असलेले पंडितराव देशमुख नगराध्यक्षपदासाठी मैदानात। मवियाकडून काशीनाथ बोंद्रे तर राष्ट्रवादीकडून निलेश गावंडे मैदानात। नांदेडच्या मुदखेडच्या शिखाची वाडी शिवारात बिबट्याची दहशत। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेळीचा मृत्यू। बिबट्याचा बंदोबस्त करून शेळीची नुकसान भरपाई देण्याची मागणी।